तर आज दिल्लीतल्या संसदेतल्या महत्त्वाच्या या रस्त्यांवर सध्या हे सर्व विरोधक खासदार आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। निवडणूक आयोगापर्यंत त्यांचा हा मोर्चा आहे। कुछ नहीं पता, किसी हम गुफा में लेके जाएंगे, तानाशाह को मजा आ रहा होगा। 30 लोगों की परमिशन क्या दी गई है? दिल में जगह नहीं है, मन में मैल है, नहीं तो जगह की कोई कमी नहीं है। अनकॉन्शियस भी कहते हैं, फेंटेड भी कहते हैं। तो पुलिस आपको डिटेन कर रही है क्या? लेके जा रही है। ते सध्या विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीतल्या रस्त्यावरचं वातावरण चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर निवडणूक आयोगाविरोधात निघालेला हा मोर्चा, तर इकडे राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काढलेला हा जन आक्रोश मोर्चा, यामध्ये पत्ते खेळताना हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यामध्ये सांगतात। तर यामध्ये काही वेगवेगळ्या घोषणा लिहिलेले सुद्धा बोर्ड्स आपण पाहतो आहोत। तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्यानं विरोधक करताना दिसतात। तर याच मंत्र्यांच्या विरोधात हे सगळं जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। या मंत्र्यांनी आपली खुर्ची खाली करावी, सरकारनं त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा प्रकारची मागणी होती आहे। काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटेंचं प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं, मात्र केवळ खातेबदल झाला तेव्हा या खातेबदलाच्या विरोधात सध्या हे जन आक्रोश मोर्चा आहे। राजीनामा घ्यावा थेट, अशा प्रकारची मागणी होतीये। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन छत्रपती संभाजीनगरमधली काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर राज्यभर अशा प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज जन आक्रोशाचा हा एल्गार पुकारलेला आहे। महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय, आज राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर जन आक्रोश मोर्चा काढलाय। तर राजधानी दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण इंडिया ब्लॉकचे सर्व पक्ष सहभागी आहेत या आंदोलनामध्ये। गोंधळाची अशी परिस्थिती दिसते। स्वतः राहुल गांधी आता खाली उतरलेले आहेत आणि या आंदोलनादरम्यान एका महिलेला चक्कर आलेली आहे। स्वतः राहुल गांधी खाली उतरून या महिलेला मदत करत आहेत आणि भवनाजवळ मोर्चा अडवलेला आहे। निवडणूक आयोगाविरोधात हा इंडिया आघाडीचा मोर्चा आहे। बसमध्ये असलेले राहुल गांधी यांना ताब्यात घेतलेलं होतं पोलिसांनी, मात्र ते खाली उतरले आणि या मोर्चा दरम्यान एका महिलेला भोवळ आलेली दिसतीये आणि त्या महिलेला आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे। त्यासाठी स्वतः राहुल गांधी मदतीसाठी खाली उतरलेले। सर, पुलिस आपको डिटेन कर रही है क्या? आप लोग गिरफ्तारी देंगे क्या? तर पुन्हा एकदा राहुल गांधी आता पोलीस व्हॅनकडे चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच पोलीस व्हॅनमध्ये या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे। संसद भवनाजवळच हा मोर्चा अडवलेला आहे। निवडणूक आयोगापर्यंत हा मोर्चा नेण्याचा मानस आहे। डेमोक्रेटिक गवर्नमेंट तो है नहीं। आणि ही दृश्य आपण मुंबईमधून पाहतोय। उद्धव ठाकरे आज जन आक्रोश मोर्चामध्ये स्वतः सहभागी होणार आहेत। दादरमध्ये या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी पार्कजवळ या ठिकाणी मातोश्रींच्या पुतळ्याजवळ 2 भव्य दिव्य अशी स्टेज उभारलेली आहेत आणि याच ठिकाणी आता उद्धव ठाकरे काही वेळामध्ये पोहोचतात। आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्याबरोबर असणार आहेत आज या मोर्चामध्ये सहभागी। तेव्हा या ठिकाणी काय नेमकी घोषणाबाजी होतीये आणि काय नेमकं भाषणं केली जातात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलं। क्या 30 लोगों को परमिशन दी गई है?
दिल्लीमधल्या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्यात आणि निश्चितच काही वेळामध्ये त्यांची प्रतिक्रिया समोर येणार आहे। सर्वच खासदार इंडिया ब्लॉकमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले, तर पण ही दोन महत्त्वाची दृश्य सध्या पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जातं आहे दादरमध्ये, तर हा जन आक्रोश मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये आज निघतो। मात्र दादरमधल्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या वाहनांचा ताफा आता दादरकडे चाललेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर इकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेतले, दिल्लीमधली आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहे। राज्यसभा आणि लोकसभेतले सर्वच इंडिया ब्लॉकमध्ये सर्व खासदार आहेत ते आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। झालेल्या निवडणुकांमध्ये मतचोरी झालेली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी 2 दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता। मोठं प्रेझेंटेशन त्यांनी दाखवलेलं होतं आणि यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मतांची चोरी झालेली आहे या संदर्भात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे दाखवले होते, काही तक्ते दाखवले होते आणि कशा प्रकारे मतांची हेराफेरी झालेली आहे, मतचोरी कशी झालेली आहे या संदर्भातली माहिती त्यांनी एका प्रेझेंटेशनद्वारे दिली आणि त्यानंतर सर्वच इंडिया ब्लॉकचे, इंडिया आघाडीतले पक्ष एकत्रित आले, सर्वांनी एकजुटता दाखवली आणि या मुद्द्याला समर्थन दिलं आणि त्यामुळे आज या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आज संसदेमधून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत अशा प्रकारे हे इंडिया आघाडीच्या खासदारांचं हे आंदोलन सुरू आहे। एका बसमधून सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पुढे नेलं जातं आहे। मात्र हा मोर्चा संसदेजवळच अडवलेला आहे, त्या निवडणूक आयोगापर्यंत हा मोर्चा पोहोचणार नाही। मात्र आणखी एक महत्त्वाची दिल्लीमध्ये घडामोड आज आहे ती म्हणजे निवडणूक आयोगानं बैठकीचं आयोजन केलं आहे। जयराम रमेश यांना चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं आहे, त्यांच्याबरोबर 30 जणांनाही या चर्चेमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे हे 30 जण नेमके कोण आहेत आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये तर काही वेळामध्ये काय होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर इकडे राज्यामध्ये जे सध्या महत्त्वाचा मुद्दा गाजतो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जन आक्रोश मोर्चाचा आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये काही मंत्र्यांच्यावर असलेल्या आरोप आणि त्यामुळे ते कलंकित झालेत, भ्रष्टाचारित आहेत अशा प्रकारे जो आरोप होत होता, या आरोपांच्या विरोधात अशा प्रकारे UBT आज आक्रमक झालेली दिसते आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना UBTचं हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि त्याची ही 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एकतर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मतचोरीच्या विरोधात, निवडणूक आयोगाविरोधात निघालेला मोर्चा, तर इकडे राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेला जन आक्रोश मोर्चा आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी होतात। उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा आता निघालेला आहे। तर बांद्र्यामधल्या मातोश्री या त्यांच्या निवासस्थानामधून आता हा ताफा दादरकडे चाललाय आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये दादरमध्ये ताफा दाखल होईल। तर आज नागपूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये सर्वच ठिकाणी अशा प्रकारे हे जन आक्रोश आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये कोणी टॉवेल नेसून आलंय, कोणी पत्ते खेळत आहेत, अशा प्रकारे काही मंत्र्यांवर गेल्या काही दिवसामध्ये जे आरोप होत होते हे सगळे आरोपांचं एक प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन होतं आहे। मुखवटे लावलेले आहेत या आरोप झालेल्या मंत्र्यांसंदर्भातल्या, नेत्यांसंदर्भातल्या आणि एक वेगळं प्रकारे आंदोलन केलं जात आहे। वो एक्चुअली बात नहीं कर सकते हैं, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, 1 मैन 1 वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। कैसे फर्जी वोट बनाए जा रहे हैं, एक कमरे में 80 वोटर्स हैं, तो इन सब के खिलाफ जो है लगातार आवाज खत्म करो। आप लोग गिरफ्तारी देंगे क्या? परमिशन नहीं, हमें इंटीमेशन। पुलिस आपको डिटेन कर रही है क्या? आप लोग गिरफ्तारी देंगे क्या?
नाहीये देश के मताधिकार को चोरी करके मला प्रधानमंत्री. आणि इथे आपण बघतोय की अखिलेश यादव हे जे आहे ते खाली उतरलेत. अण्णाही बघूया अखिलेश यादव इथे खाली उतरलेत. त्यांनी बॅरिकेड्स चढून जे आहेत ते खाली उतरले असं समजून येत आहे. सगळे खासदार ज्यांना इथे थांबवलं गेलेलं मात्र ते त्याला क्रॉस करून जेव्हा इथे पुढे निघताय तेव्हा हे बघणं गरजेचं ठरेल की त्यांना आता पुढे कुठे थांबवलं जात आहे. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलजी इथे आपल्याला दृश्य दाखवणार आहे. त्यांच्याशी संवाद साधूया. अखिलेश यादव जे आहे ते पुढे निघतायत. सर पुलिस आपको डिटेन कर रही है क्या? आप लोग गिरफ्तारी देंगे क्या? आगे आइए आगे. मत छोड़ो मेरा. उसी पे नहीं ठीक है. सर पुलिस आप आगे आओ छोड़ दो ना. आप लोग गिरफ्तारी देंगे. हाँ चलो चलो. सर क्या आप लोगों ने जो एमपीज है वो डिटेन किया, क्या कहेंगे आप? हाँ, लगभग 30 के लगभग एमपीज की परमिशन थी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से. उनमें नंबर ज़्यादा होने का उनको डिटेन किया गया. उनको बताया गया कि 30 की परमिशन है, कोई भी 30 लोग आप में से आ सकते हैं, बट नंबर उनका काफ़ी ज़्यादा था, उसके कारण उनको डिटेन. तो आप यहाँ से लेके जाएंगे सर उनको? आप लेके जाएंगे? 30 लोगों की परमिशन है, 30 लोगों का नाम आएगा, उनको लेके जाएंगे. हो गया. दिल्लीमधून आपण एक महत्त्वाची प्रतिक्रिया आता पाहतो आहोत. 30 लोग आ सकते हैं, लेकिन 30 से ज़्यादा होने का उनको डिटेन. तर निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये सर पुलिस आपको डिटेन कर रही है क्या? 30 जणांनाच बोलावण्यात आलेलं आहे आणि मोठी संख्या सध्या विरोधक खासदारांची असल्यामुळे या सर्वांना आत नेलं जाणार नाही अशा प्रकारे आता अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. तर जयराम रमेश यांना निवडणूक आयोगानं जे पत्र दिले आहे त्यामध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे की जयराम रमेश आणि त्यांच्याबरोबर आणखी 30 जण या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात. डरती है, पुलिस को आगे करती है और सांसदों की आवाज को दबाना के प्रयास कर रही है, लेकिन हम दबने वाले लोग नहीं है. एसआईआर के खिलाफ हम लोगों ने हल्ला बोल दिया है. साहेब मागे